नमस्कार. आज व्हिडिओ खास बिग बॉसची आठवण आणि बिग बॉस मधून घरी आल्यावरती त्यांचा पहिला जो प्रवास आहे, एवढ्या दिवसांनी ते घरी आल्यावरती त्यांचा जो प्रवास आहे आणि सगळ्यांनी केलेला सपोर्ट, खूप छान असा संग्रह या अल्बम मध्ये केलाय आणि हा अल्बम आज मला सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. खूपच छान अशा आठवणी, सगळ्यांचा सपोर्ट, त्यांचा प्रवास आणि घरात त्यांची एंट्री हे सगळं या अल्बम मध्ये रेकॉर्ड करून म्हणजे एक जतन करून ठेवलेलं आहे. आणि खूप छान वाटतं ह्या आठवणी सगळ्यांसमोर शेअर करताना. बिग बॉस सीझन 5 मध्ये ते होते. सगळ्यांचा सपोर्ट खूप छान होता. ठिकठिकाणावरून, प्रत्येक जिल्ह्यातून खूप छान सपोर्ट आला सगळ्यांचा. बरेच जण म्हणाले की आम्ही तर दादांनाच विनर बघत होतो. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. अजून सुद्धा कुठेही भेटलं तर बिग बॉसच्या आठवणी ह्या रंगतातच रंगतात. मला आज खूप आनंद होतोय. आम्ही हा मस्त अल्बम तुमच्यासोबत मी दाखवतेय, शेअर करतेय. खूपच छान असा यांचा फोटो, पहिल्यांदा मस्त असं ग्लास फ्रेम मध्ये खूप छान असा. सदस्य क्रमांक 15 नंबरचा त्यांना मिळाला होता सदस्य क्रमांक. बिग बॉस सीझन 5 मध्ये कलर्स मराठी सदस्य क्रमांक 15 धनंजय पवार. आणि खूप छान असं पोझिशन मध्ये मस्त असा त्यांचा फोटो हा काढलेला आहे. छान अशी ग्लास फ्रेम आहे. खूप छान वाटतंय तुमच्याशी शेअर करताना हा संग्रह. खूप जण आलीत, खूप जण भेटलीत त्या दिवशी, खूप जणांनी छान शुभेच्छा दिल्यात. तर हे पहिल्यांदा आमच्या घराचे पिलर, आधारस्तंभ, पप्पा आणि मम्मी, त्यांचे आई वडील, माझे सासू सासरे, पप्पा मम्मी आणि ह्या दोघी नंदा, मम्मी आणि मी. हा फोटो आहे. खूप छान असा, मस्तच वाटतंय. किती क्लिअर आणि मस्त दिसतोय फोटो. छान असा फोटो आलाय आणि इथं लिहिलंय बर का, आईशिवाय घर अपूर्ण असते तर बापाशिवाय आयुष्य. किती सुंदर वाक्य आहे. मस्त वाटतंय. हा म्हणजे ते यायच्या आधी आम्ही हा फोटो काढलेला. आमचा इंटरव्ह्यू घेतला पहिल्यांदा ते येण्याच्या आधी. त्यानंतर हा फोटो ते सगळ्यांनी मिळून खूप छान तयारी झालेली. ते येणार हा आनंदच वेगळा होता. खूप सगळेजण हॅप्पी होतो आम्ही आणि सगळ्यांनी छान छान फोटो काढले. प्रत्येकाने मस्त ठरवून ठेवलेलं की आज असं करायचं, आज असं करायचं. खूप छान वाटलं. इथं पप्पांचे फोटो आहेत. वडिलांशिवाय आयुष्य म्हणजे देवाशिवाय मंदिर. खरंच किती छान लिहिलंय. मस्तच आहे. या अल्बम मध्ये खूप छान असं हे लिहिलेत, वर्डिंग लिहिलेत की छान असं वाक्य लिहिलेत प्रत्येक फोटोच्या ह्याच्यात. खूप मस्त. आणि इथं दिलंय रॉयल मनाचा माणूस. खूप छान छान त्यांच्यासाठी एक हे वाक्य बनवलेली, तयार केलेली प्रत्येकानी. डीपी दादा, आमचेच डीपी दादा, असं बरेच काय काय होते. धनंजय पवार डीपी, आमचं पूर्ण आमची ही भावकी. आमच्या पवार मळ्यातील सगळेजण इथं आहेत. भाचीचा फोटो मस्त. त्यांची जी पाटी होती धनंजय पवार, तिथं आतमध्ये बिग बॉसला ती लावलेली पाटी होती धनंजय पवार नावाची, ती तिने हातात घेतलीये. आणि खूप छान छान आठवणी आहेत तिथनं आणलेल्या त्यांनी. तो छान बॉक्स आणलाय, त्याच्यामध्ये ते करन्सी होती ती आणलीये. छान वाटलं ते बघताना. आज जेव्हा मी गेले तेव्हा वेगळाच आनंद होता. दोनदा आज जायला मिळालं बिग बॉस मध्ये. खूप छान आनंद होता. त्यांना भेटल्यावरती एकदम मन भरून आलेलं. बरेच जण म्हटले ताई तुम्ही एवढ्या का रडला, पण माझं मलाच कळलं नाही की डोळ्यातून एवढं का पाणी आलं. पण खरंच जणू काही परमेश्वराला समोर बघितलंय आणि मी भावूक झाले असं झालं. आणि खरंच मनापासून आलेले वाक्य होतं ते. आणि खूप छान असा हा फोटो अल्बम, मस्तच. सगळेजण आलेत आणि इथं भाची आहे ही. खूप सुरेख असा फोटो आलाय. आणि हे जे आहे ते गाडीवरती त्यांनी काढले, त्यांना घ्यायला गेलेली तिथं गाडी आणि ते आलेले तिकडून. मग ठराविक अंतरावरून सगळेजण, रॅली होती आणि 2 व्हीलरवर आणि 4 व्हीलरवर असं सगळ्यांची एंट्री होणार होती. मस्त अशी सगळी भावकी आहे. आणि इथं हे मोनूभाई आहेत आणि ही भाची. बिग बॉस मराठी मधले हे आमचे भाऊजी, मोठे हे नंदुबाईंचे मिस्टर, मोठ्या नंदुबाईंचे मिस्टर. इथे सगळेजण भावकी आहे. मस्त त्यांच्यासाठी ही गाडी, महिंद्राची गाडी होती. छान त्यांना आता तिथं पिकअप केले. एवढी सगळीजण होती इथे. खूप छान वाटतंय. आता इथं त्यांची एंट्री म्हणजे गाडीत त्यांनी बसलेत आणि सगळेजण त्यांना भेटतायत. खूप छान असं पुष्पगुच्छ देणं, त्यांच्या गळ्यात हार घालणं. इथं लिहिलंय परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी संपूर्ण ओळख नावातच आहे. खरंच नाव म्हणजे त्यांचं हे आहे की मी माझं नाव कायम राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या मुखामध्ये. प्रत्येकाने असे कर्म करावेत की आपलं नाव पाठीमागे राहिलं पाहिजे. तर खरंच खूप छान असं
त्यांची एक ओळख निर्माण झाली बिग बॉस पासून वेगळीच. आधी होतेच, टिकटॉक पासून सुरुवात झाली, त्यानंतर युट्यूब, इन्स्टावरती. पण ही जी ओळख मिळाली, हा जो एक्सपिरियन्स घेतला, तो अतिशय वेगळाच होता. मस्त असं सगळ्यांनी इथे त्यांचं स्वागत केलं. सगळी जण त्यांना भेटायला येत होती. मस्त पुष्पगुच्छ सगळे. इथं मोनूभाई त्यांना भेटले. ते सगळेजण आमची भावकी आहेत. त्यांना खूप छान वाटत होतं, भारावून गेले होते ते अक्षरशः. त्यानंतर इथं लिहिलंय, सगळे त्यांचा मित्र परिवार दिसतो इथं मला. उदय दादा आहेत इथं, ते हे वेगळे दादा, त्यांच्या सोबत असणारे त्यांचे ते 3-4 मित्र. मित्रा नाही, भाऊ आहे आपल्या, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला. खरंच बिग बॉस मध्ये होते तेव्हा प्रत्येकाने मदत केली आणि त्याच्यात भावकीपणा, मित्र परिवार म्हणा, खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा वाटा होता याच्यामध्ये. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. वहिनी तुम्हाला काय हवंय, वहिनी दादा पाठवायचंय, काय हवंय आम्हाला सांगा, यापासून सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट केला. त्यानंतर मी बादशाह जरूर बनेल, पण कुणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन बनेल. किती सुंदर वाक्य लिहिलं इथं. खरंच प्रत्येकाचं मन जिंकावं आणि मन जिंकून पुढे जायचंय, कुणालाही दुखवून नाही, हे नक्कीच. तर खूप छान अशी ही रॅली, सगळेजण 2 व्हीलर वरती जल्लोष करताना खूप छान वाटलं हे बघताना. वरून सुद्धा शूट केलेलं होतं आणि हे वरून शूट केलेलं कॅमेरा हे एकदम फोटो दिलाय. हा भाचा आहे यश, आणि त्यांनी सुद्धा त्यांची बिग बॉसची पाटी हातात धरून मस्त फोटो काढलाय. हर्ष आणि जानू त्यावेळेस बहुतेक ते शाळेत गेले होते, नंतर आलेत ते. पण मस्तच इथं पप्पांचा फोटो आहे. खूपच छान असा अल्बम आहे हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त शिवतीर्थवरील हा एक्सपिरियन्स, हा अनुभव खरंच मला तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतोय की नेहमी शिवतीर्थावरून जाताना महाराजांना बघितलं की नक्कीच एक आतमधून एक एनर्जी येते, वेगळीच पॉवर येते. नमस्कार हा होतोच होतो त्यांच्याकडे बघून. पण तेव्हा जो काही आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला, अनुभव मिळाला, तो तुम्हाला दाखवताना, तुमच्याशी शेअर करताना खरंच खूप भारी वाटतंय. मस्त महाराजांचा इथं फोटो आहे. इथं पप्पा मम्मी आम्हाला छान फेटे घातले होते. पप्पा मम्मी पुढे गेले होते, मी थोड्या वेळाने नंतर आले. पण पाया पडले पहिला गेल्यावरती, आणि तो एक क्षण इथं टिपलेला आहे. नंतर इथं जान्हवी आहे. जान्हवी इथं भाची आहे, छोटी भाची परी, आणि मम्मी आणि मी आहे इथं. आणि मस्त असं महाराजांच्या इथं शिवतीर्थवरील हा फोटो आहे. खूप छान असा. आणि इथं पप्पा तेन आहेत, सगळ्या आमच्या जावा, नंदा, सगळी भावकी, पूर्ण मित्र परिवार त्यांचा, सगळ्यांनीच. तर इचलकरंजीकर यांनी सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट, खूप खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. आणि सगळीजण इथं जावा, नंदा, सगळेजण इथं आलेत. खूप छान. हे ते यायच्या आधीचा फोटो आहे हा, की ते आले नव्हते अजून. त्यानंतर इथं सगळेजण, पप्पांचा मित्र परिवार आहे, मित्र, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून नेते मंडळी पण आलेले आहेत. इथं आलासे भाऊ आहेत, त्यानंतर बरेच जण. इथं सगळे आमच्या जावा, सगळ्या जावा आहेत, मस्त नंदा आहेत सगळ्या जणी, चुलत सासवा पण आहेत. आणि छान असा हा किती सुंदर फोटो आलाय शिवतीर्थवर महाराजांचा, शिवाजी महाराजांचा. मस्तच. आता पुढं किती सुंदर भगवा झेंडा, आणि पुढं ही जल्लोष, काय जल्लोष होता. मस्त एलसीडी लावलेला, छानच बिग बॉसचा असा डोळा होता. आमचे व्हिडिओज इथं प्ले करत होते समोर. तिथं गेल्यावर मी पाया पडले, ते सगळे व्हिडिओ प्ले करत होते त्याच्यावरती. पूर्ण असं डीजे हे होतं, सगळं सिस्टीम होती सगळी. आणि मस्तच सगळी केवढी रॅली मोठी होती. खूप छान, खूप छान. सगळे जणू काही इचलकरंजी गावच फुटून आलेलं असं छान वाटत होतं. मस्तच आम्ही गाडीवरून सगळे येत होतो. खूप सुरेख असा हा रॅलीचा टिपलेला फोटो आहे. शिवतीर्थवर जमलेला रॅलीचा टिपलेला हा फोटो आहे शिवतीर्थवर. आणि ही सगळी मित्रांनी, पप्पांनी, सगळ्यांनी तयारी केलेली. आणि इथं आमचे चौघांचे फोटो आहेत. बिग बॉस धनंजय पवार असं इथं लिहिलंय. आणि हा फोटो मस्तच. हे उदय दादा, त्यांची सपोर्ट सिस्टीम नेहमीच त्यांच्या सोबत असतात, त्यांच्या पाठीशी असतात. उदय दादा, हे दादा, आणि सगळेजण त्यांचे हे 3-4 मित्र नेहमी त्यांच्या सोबत असतात. आणि ह्यांनी पूर्ण असा हात हे करून मस्त फोटो काढलाय. सगळ्यांनी त्यांना अक्षरशः असं उचलून नेलं पुढे बाहेर. आणि शिवतीर्थ तिथं आतमध्ये पहिल्यांदा त्यांना फेटा घातला, नेसवला.
मग पुढं हे सगळं फटाके वगैरे हे केलेलं आहे आणि मस्तच खूप जण आहेत, आता ओळखता येत नाही, खूप जण आहेत, खूप जण आहेत. पूर्ण पूर्ण तिथला एरिया भरून गेलेला. इतका छान एक्सपिरियन्स होता, पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स. मस्त अशी रॅली, खूपच सुरेख. आणि इथं त्यांना सगळेजण हात मिळवताना इथं भंडारा लावलेला, कारण ते पहिल्यांदा आल्या पहिल्यांदा ते ज्योतिबाला गेले. ज्योतिबाला जाऊन तिथं पाया पडून मग त्यांनी गाडीवर, टू व्हीलर पुढे आणि फोर व्हीलर अशी सगळी रॅली निघाली. मग शिवतीर्थवर गेलो आम्ही. खूप छान एक्सपिरियन्स होता. इथं सगळी जण, मित्र परिवार, पूर्ण इचलकरंजी गाव, मस्तच वाटत होतं. खूप छान असा दिव्य भव्य सोहळा कुठंच मी पाहिला नव्हता. आणि नक्कीच बरेच जण म्हणाले की अशी रॅली कुणाची पाहिली नव्हती. खूपच छान वाटत होतं. इथं दाजी आहेत, इथं आमचे भेळ, दत्त भेळ यांचे सर्वेसर्वा म्हणजे बाबासाहेब घुणके हे दादा आहेत. आणि छान असं तुतारी वाजवून त्यांचं तिथं स्वागत झालं. इथं मस्त दाजी आहेत, आलासे दादा आहेत. खूप छान त्यांच्यासोबत त्यांनी फोटो काढलेत. आणि नंतर त्यांना फेटा बांधायसाठी हे केलं, पण त्यांना गरम होत होतं. शिवाय मग टोपी घातली, मग ते पाया पडले इथं महाराजांजवळ येऊन. तिथं नारळ फोडला गेला, नारळ फोडलो. मग आईची भेट, इथं आईची गळा भेट आहे पहिल्यांदा आल्यावरती इकडे. त्यानंतर आम्ही सगळे भेटलो इथं. त्यानंतर खूप छान मुवमेंट असा होता आमच्यासाठी, जो इथं जतन करून ठेवलेला आहे. आणि खूप छान वाटलं मला की असं कधीच कुणाच्या म्हणजे असं ध्यानीमनी पण नसेल की मी आणि आम्ही सगळं, माझं पूर्ण कुटुंब असं महाराजांजवळ जाऊ, मस्त असं ते वरती नेणं आणि वरती जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये हार घालणं, तिथं जाऊन पाया पडणं, हात लावणं हाराला. मस्त वाटलं, तो एक्सपिरियन्स वेगळा होता. आम्ही सगळे वरती होतो आणि सगळा भव्य दिव्य पूर्ण असा परिवार, पूर्ण असं रॅलीनी, पूर्ण असं जनसमुदाय पूर्ण भरलेलं होते सगळं. आणि शिवतीर्थ पूर्ण तो एरिया पूर्ण गोल असा सराउंडेड भरलेला होता. आणि वरती जाऊन सगळ्यांना असा हात केला, सगळ्यांना खूप खूप आभार असं म्हणाले, हात जोडले. पहिला महाराजांची पूजा केली, नारळ वगैरे फोडला. त्यानंतर सगळ्यांना हात करून भेटलो. खूप जल्लोष झाला, मस्त फटाके वगैरे फोडले. पण हा एक्सपिरियन्स वेगळाच होता. खूप डोळे पाणावले अक्षरशः तिथं गेल्यावरती. महाराजांच्या जवळ जाणं, महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या, आणि त्यांची पूजा करणं, हे भाग्य आम्हाला मिळालं. खूप छान वाटलं इथं. सगळा आमचा परिवार वरती गेला, जान्हवी, हर्ष, सगळे सगळे मस्त वाटलं इथं. त्यानंतर मला उंचावर गेल्यावर भीती वाटते, पण मला कुठलं काही दिसतच नव्हतं महाराजांशिवाय. मी फक्त मूर्तीकडे बघत होते आणि सगळा जनसमुदाय एवढा होता, पण माझं लक्ष फक्त जवळ गेलेला त्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे होतं. मस्त असं जय भवानी जय शिवाजी, नक्कीच जय भवानी जय शिवाजी. खूप सुरेख वाटलं इथं. छान असा मुवमेंट हा कॅप्चर केलाय. पप्पा मम्मीनी सगळ्यांचे हात जोडून आभार मानले. आभार या करता की सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येकाने वोटिंग करून छान सपोर्ट केला आणि त्यांना 4थ्या क्रमांकावर नेलं. खूप मोठा हा आमच्यासाठी नक्कीच हा यशाचा एक छान टप्पा होता, एक पायरी मिळाली होती. नक्कीच हळूहळू आणखीन यशाचे शिखर गाठायचे सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सपोर्टनं. खूप छान सपोर्ट होता इथं. प्रत्येक ठिकाणावरून एक कोल्हापूरकर, इचलकरंजीकर म्हणून नक्कीच सपोर्ट त्यांना होता. त्यांना इथं फेटा घातलाय, मस्त त्यांनी सगळ्यांचे आभार मानलेत. छान अशी फटाके, आतिषबाजी झाली. खूप सगळेजण जमले होते. छान मोठी अशी गाणी, छान डीजे, खूप छान वाटलं. सगळेजण डीपी दादा जल्लोष करत होते. आपला माणूस जिंकून आलाय, 4थ्या क्रमांकावर बिग बॉस मध्ये गेलाय आणि छान असा एक यश मिळून आलाय. हा आनंदच वेगळा होता. आपण वोटिंग केलं, आपण ज्या माणसाला सपोर्ट केलं त्या माणसाला आपण खूप पुढे नेलं आणि त्या माणसाने खरंच काहीतरी मिळवलंय. आणि ही पोचपावती आम्हाला देखील मिळाली सगळ्यांच्या प्रेमातून. प्रत्येक जण येत होते, भेटत होते, काही ना काहीतरी पुष्पगुच्छ, हार देत होते, शाल देत होते. मस्त वाटत होतं. शाल, श्रीफळ देत होते. खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून. सगळ्यांचे आभार आम्ही मानले. ठिकठिकाणावरून, इचलकरंजी गावातूनच नाही तर ठिकठिकाणावरून भेटायला सुद्धा बरेच जण आले होते. छान असं इथं सगळे टिपलेलं आहे हे सगळा मित्र परिवार, इचलकरंजीकर, तेच नव्हे तर बाहेर इव्हन माझ्या वहिनीच्या तिकडचे, माझ्या मामाच्या तिकडचे, मिरज गाव, सांगली, मिरज, त्यानंतर उगार, वहिनीच्या भाऊतेन सगळेजण, अक्षय दादा, सगळेजण आलेले. मस्त असा हा फोटो टिपलेला आहे.
माझे काका म्हणजे माझा चुलत भाऊ, सगळेजण, दादा वहिनी, माझी भाची सगळेजण आलेले आणि खूप सगळेजण. इथं लिहिलंय, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. किती छान लिहिलंय इथं पण. खरंच शांत डोक्याने आपण जे निर्णय घेतो ते खरंच चुकणार नाहीत. आणि जर आपली भाषा, आपली वाणी जर गोड असेल, आपल्या तोंडात जर गोडवा असेल, तर का नाही, का माणसं तुटणारच नाहीत. माणसं आपण नक्कीच जोडणार आणि सरते शेवटी आपल्याला माणसं जोडायचे नक्कीच. खूप सुरेख असं लिहिलंय इथं. तिथं सीधा चेहरा इतिहास गहरा, खूप छान लिहिलंय. इथं राहुल आवाडे दादा आलेत आणि त्यांनी मस्त हार, शाल, श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं. ते सुद्धा नक्कीच खूप सपोर्ट झाला त्यांचा सुद्धा बिग बॉस मध्ये. छान सपोर्ट केला. काय सपोर्ट लागतोय तर सांगा म्हणाले होते. आणि त्यानंतर इथं मयूर दादा आहेत, सगळेजण आहेत. सीधा चेहरा इतिहास घेरा असं लिहिलं इथं. इथं खूप सुरेख असं लिहिलंय, नसली मिळाली जरी ट्रॉफी, महाराष्ट्राचं मन जिंकणारा फक्त आपला डीपी. किती छान, प्रत्येकाने खूप छान छान तयार केलेला आहे. जरी ट्रॉफी मिळाली नाही तरी मन जिंकली आहेत बऱ्याच जणांची. आणि नक्कीच ही एक मोठी ट्रॉफी आम्हाला मिळाली. प्रत्येकाचं मन जिंकलं प्रत्येक ठिकाणावरून. आजही प्रत्येकाचे फोन येतात, भेटलं की म्हणतात की सपोर्ट हा आमचा तुम्हालाच होता. तो वेगळाच एक्सपिरियन्स होता त्यांच्यासाठी. त्यांची एक नवीन ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर जो प्रगतीचा मार्ग मिळाला तो नक्कीच खूप छान आणि सुखकर आहे. अजून सुद्धा नक्कीच बिग बॉस मुळे जो काही फायदा होतोय, सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय, तो अजूनही आहे, तसाच राहू दे. खूप छान असं इथं रॅली दिसतीये. छान असे फोटोज इथं कॅप्चर केलेत. केवढ्या जनसमुदाय, केवढी जण आहेत बघा इथं, खूप जण आहेत. आणि सगळ्यांना नमस्कार. तुमचं खूप जणांचं सपोर्ट, प्रत्येकाने जो वोटिंग केला आणि सपोर्ट दिला त्याबद्दल खूप खूप आभार असं त्यांनी म्हणाले. आणि मम्मी आणि मी एका गाडीवर होतो तर ते पुढे एका गाडीवर होते त्यांचे मित्रांसोबत. आणि 2-3 गाड्या अशा हे झाल्या, पण तरी सुद्धा आम्ही ढकलत नेली, पण तिथं होतोच. त्यानंतर इथं लिहिलंय, स्वतःचा साधेपणा टिकवा, एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. नक्कीच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी. साधेपणा हा नक्कीच भावतो प्रत्येकाला, तर तो टिकून राहायला पाहिजे आणि त्याचा तुमचा एक ब्रँड बनेल, असं म्हणजे तुमची एक ओळख निर्माण होईल त्याच्यामुळे. इथं नंदुबाई आहेत, त्यांची मैत्रीण जाऊबाई आणि त्यांचा मुलगा आहे, ह्यांचा मैत्रिणीचा त्यांच्या. तर खूप छान असं इथं लिहिलंय. इथं मस्त असं भगवा झेंडा, आमचा पोवर मित्रमंडळ सगळं, आणि खूप छान त्यांचे मित्र आहेत. आणि इथं पप्पा आहेत ना, त्यांनी धरलाय पोवर असं लिहिलेला हा झेंडा पप्पांनी धरलाय. खूप खुश होते पप्पा. आणि त्यांचं सपोर्ट सिस्टीम, आधारस्तंभ. इथं अंकिता आहे माझ्यासोबत, मम्मी त्या साईडला होत्या. आणि मस्तच सगळ्यांना नमस्कार करताना माझे डोळे पाणावलेले होते. प्रत्येक जण खूप खूप छान आम्हाला सपोर्ट केला म्हणून सगळेजण सांगत होते. आणि इथंपर्यंत आलात म्हणजे खूप काही मिळवलं असं सांगत होते. मस्त असं ट्रॉफी, म्हणजे छान असा हा फोटो किती सुंदर आलाय, छान फेटा वगैरे घातलेला. आणि मी नक्कीच प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद म्हणून सांगत होते, आम्हाला वोटिंग केल्याबद्दल, सपोर्ट केल्याबद्दल आणि आमच्या सोबत असल्याबद्दल. खूप छान आमचा हा झेंडा होता पवार मित्रमंडळाचा. सगळेजण होते, मागे जावा होत्या उभा. प्रत्येकाला काही गाडीत बसता आलं नाही. मला सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद म्हणायचं होतं. आणि बाकी सगळ्या माझ्या सोबत होत्या. खूप छान वाटलं, सगळेजण सपोर्टला होते. सगळेजण त्या दिवशी छान नटून थटून सगळेजण आम्ही एकत्र होतो. खूप भारी वाटलं. गणपतीला इतर वेळेस असतोच, पण हा देखील एक्सपिरियन्स वेगळा होता आणि छान वाटला हा एक्सपिरियन्स. इथं लिहिलंय, दोस्तीच्या दुनियेत दिलदार दोस्त. खरंच दोस्तांशिवाय काही नाही. मित्रमंडळी, परिवार हा पाहिजेच पाहिजे. आणि त्यांनी हा मित्र परिवार जपलाय. प्रत्येकाला अडीनडीला ते धावून गेलेत आणि त्यांच्या अडीनडीला पण प्रत्येक जण आलेत. खूप छान असं इथं लिहिलंय. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने छान जल्लोष केला इथं. मस्तच तो दिवसच वेगळा होता. इथं सगळेजण, इथं गाडी बंद पडलेली, मामा ढकलत होते अक्षरशः, पण सगळ्यांनी पुढेपर्यंत गाडी नेली धरून. आणि प्रत्येक जण जवळ येत होते, एक फोटो काढत होते, एक सेलिब्रिटी फिलिंग आम्हाला देत होते, मिळत होतं. आणि प्रत्येक जण फोटो काढून जात होते. तिथं अंकिता आहे, भाची आहे,
आणि इथं दीर आणि त्यांचा मुलगा सगळेजण आहेत. इथं चुलत सासूबाई, नंदा काकी, रेवती आत्ती, बरेच जण इथं आहेत. ह्या ताई आहेत, आमच्या घरी असतात. सुषमा ताई आहेत, मस्त नीता ताई, शुभांगी वहिनी, सगळेजण आहेत इथं. आणि आमचा हेच नाही तर आमचा सोसायटी फर्निचरचा स्टाफ देखील इथं बायकांचा सगळा दिसतोय इथं. सगळेजण सपोर्टला होते. सोसायटी स्टाफ सुद्धा पूर्ण आला होता. सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते वोटिंग करण्यासाठी. मस्त इथं खूप छान सगळेजण एन्जॉय करतायत. ते आलेत आणि ते त्यांचा घरापर्यंतचा प्रवास, जी रॅली निघाली होती ती भव्य दिव्य रॅली खूपच भारी होती. आम्हाला भारावून खूप छान वाटत होतं. मी सगळ्यांना नमस्कार करत होते. मम्मी सुद्धा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणत होत्या. अंकिता ही सोबत होती तेव्हा. त्यांच्या माझ्या मागच्या बाजूला चुलत नंदूबाई आहेत आमच्या दोघी जणी. इथं मस्त सगळेजण एन्जॉय करतात. ते मस्त हात उंचावून त्यांना बोलवत होते ना सगळेजण, ते मस्त हात उंचावून आपलं माणूस आलंय आणि ते जिंकून आलंय, काहीतरी मिळवून आलंय एक नाव. आणि ठिकठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन एक छान असं आपली ओळख आणि छाप निर्माण केले. हे प्रत्येकाला छान वाटत होतं. मस्तच हा फोटो आहे. सगळेजण एन्जॉय करत होते. पप्पांचा हसरा चेहरा हे सगळं काही दाखवून जातो. खूप भारी, खूप भारी. आणि इथं लिहिलंय आपला माणूस. खरंच खूप छान हा एक मुवमेंट आहे. त्यांचे डोळे पण पाणावलेत. सगळ्यांनी पूर्णपणे खूप छान असा सपोर्ट केला. खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल. हा अल्बम तुमच्याशी शेअर करताना मला खूपच भारी वाटतंय. मस्त या अल्बम मध्ये आता आहे नाद करा पण आमचा कुठं. प्रत्येकाने बिग बॉस मध्ये होते तेव्हा खूप छान छान स्लोगन बनवले होते. पण नाद करा आमचा कुठं. खरंच एवढ्या जणांमधून, एवढ्या मोठ्या मोठ्या कंटेस्टंट मधून इथपर्यंत जाणं म्हणजे काही चेष्टा नाही. आम्हाला खूप छान वाटलं. याही पुढं आपण नक्कीच आणखीन यशाची शिखरं गाठायची आहेत. पण मस्तच इथं पप्पा ते हात हे करताना, हात दाखवताना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणताना पूर्ण असा जल्लोष होता. फटाके, त्यानंतर मस्त असं ते उडवत होते पताका. ते छान वाटत होतं. सगळ्यांना पप्पा पण ज्यांनी सपोर्ट केला, जे हाक मारून डीपीदा बोलवत होते, सगळ्यांना हात करताना आम्ही तर आहेच गाडीवरती. खूप छान वाटत होतं. प्रत्येक जण बोलून आम्ही केलं हा वोट. डीपी दादा आलेत म्हटल्यावर खूप छान एन्जॉय करत होते सगळेजण. आणि प्रत्येक जण बाहेर येऊन आम्हाला त्यांना बघण्यासाठी आणि हा सगळा सोहळा बघण्यासाठी आले होते. खूप छान वाटलं. पूर्ण इचलकरंजीत जणू काही आली आहे आणि आम्हाला त्यांच्या स्वागतासाठी आली आहे आणि आम्हाला सांगतेय की खूप छान वाटलं बिग बॉस मध्ये तुम्हाला पाहिल्यावर. आणि हे पण सांगायला मला आवडेल, बिग बॉस जेव्हा संपलं तेव्हा कित्येक जण असं देखील म्हणाले की आता पुढचा दिवस आला 9 वाजता काय करायचं. अक्षरशः एक जण चुकून बसलीच सुद्धा, अरे आज बिग बॉस नाहीये, चुकल्यासारखं वाटलं बरं का आम्हाला, असं सुद्धा बरेच जण म्हणाले. खूप छान त्यांचा मित्रपरिवार आहे इथं मी आहे. प्रत्येक जण जवळ येऊन छान फोटो काढत होते. त्यानंतर इथं लिहिलंय बहुत वक्त के बाद आया है ये वक्त. खरंच चढ उतार हे आयुष्यात भरपूर येतात. त्यांच्याही वाटेला आले असतील यश, अपयश आणि त्यानंतर यश. ही पायरी येते. पण आपलं कर्म, आपण करणारं जे काम आहे ते पुढच्याला किती भावतंय आणि त्यांच्या जे बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून ते दाखवतात. समोरच्याला हसवणं आणि एक वेगळीच बिग बॉस मधली छाप त्यांनी दाखवली. आपला कोल्हापूरचा बाणा दाखवला. आमचं कोल्हापूर आणि कोल्हापुरी भाषा शिकवायला सुद्धा ते पुढंच नक्की आले. मग ते इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवणं असो, पुढे जाऊन मराठीतले शब्द, मराठी भाषा, बरंच काही त्यांनी हे केलं. आपल्या आतमध्ये जाऊन एक वेगळीच छाप निर्माण केली त्यांनी. खूप छान अशी त्यांची इथं फोटो आला. छान म्हणजे कॅमेराच्या बघितलंय आणि असा हात करतायत आणि सगळेजण इथं आहेत. म्हणजे आमचे भाऊजी, नंदुबाईंचे मिस्टर सगळेजण आहेत. इथं पूर्ण छान असा भगवा झेंडा आणि इथं ही आमची गाडी आहे आणि मस्त इथं त्यांचे बॅनर केलेले होते. नसली मिळाली जरी ट्रॉफी, महाराष्ट्राचं मन जिंकणारा फक्त आपला डीपी, ही असे बॅनर केले होते.
छानच वाटलं हे सगळं बघताना. इथं मस्त असं त्यांचा मोठा फोटो आहे, त्यांची सपोर्ट सिस्टीम, त्यांचे मित्र परिवार आहेत त्यांच्या पाठीशी, त्यांच्या जवळ आहेत, पप्पा आहेत आणि नक्कीच खूप छान वाटतं इथं बघताना. मस्तच. आम्ही शिवतीर्थवरून ते महासत्ता चौक इथपर्यंत, झेंडा चौक इथपर्यंत पूर्ण असा तो प्रवास, पूर्ण अशी गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा सगळी लोक मस्त असं शॉप मधून बाहेर येऊन सगळेजण कडेने एका शॉपच्या बघत होते. खूप छान असं सगळं टिपलंय हे. इथे लिहिलंय एकच वादा डीपी दादा. खूप छान वाटलं. ते अक्षरशः भारावून गेले होते. त्यांना खूप छान वाटलं. मला इतका बाहेरून सपोर्ट येतो हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. त्यांनी फक्त काम त्यांचं तिथं करत राहिले. खूप छान असा मोठा फोटो आहे. माझ्यासोबत अंकिता आहे इथं. छान वाटलं तो फेटा. आणि मी फेटा लवकर काढलाच नाही कारण मलाच वाजवायला भारी वाटत होता तो फेटा घालून. आणि छान इथे सगळ्यांनी पुष्पगुच्छ प्रत्येक ठिकाणून बऱ्याच जणांनी येऊन ते पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक जण स्वागत करत होते आणि छानच वाटत होतं इथं. खूप जण भेटलीत. प्रत्येक जण येऊन सांगत होतं खरंच खूप छान वाटलं तुम्हाला बिग बॉस मध्ये बघताना आणि छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी तो. सगळेजण, मग ती मोठे मोठे लोक असोत, नेते मंडळी असोत, खूप छान. इथं छान असं पूर्ण असं ते काय हे पेटवतात ते सगळं केलंय. छान वाटलं हे सगळं बघताना. मस्त एन्जॉय होता. रॅली खूप मोठी होती. इथं देवीचा मंदिरातला फोटो आहे. कोल्हापूरचा ढाण्या वाघ, ही एक वेगळी ओळख मिळाली त्यांना. धनंजय पवार डीपी, कोल्हापूरचा ढाण्या वाघ. खरंच खूप छान. अक्षरशः मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत, मग ती छोटी मुलं असोत, मोठे मोठे वयस्कर माणसं, स्त्रिया असोत, खूप छान सपोर्ट होता. अक्षरशः माझ्या शॉपमध्ये DP7 माझ्या आईसाहेब वस्त्रमध्ये येऊन प्रत्येक जणांनी कसं करायचं ग वोटिंग, हा देखील मला विचारायला प्रश्न होता. मग ते माझं आईसाहेब वस्त्रमच्या मोबाईलमध्ये असो किंवा बऱ्याच जणांचे मेसेज होते की वोटिंग कसं करायचं. मग ते माझे येणारे व्हिडिओ, ते नॉमिनेट झाले की माझे पडणारे व्हिडिओ, प्रत्येकाला निवेदन, हे एक वेगळंच ते दिवस होते. प्रत्येक जण जवळ येत होतं. आपल्या मुलांना घ्या जवळ, माझ्या मुलाला जवळ घ्या, मला फोटो काढायचा आहे तुमच्यासोबत. खूप छान वाटत होतं त्यांना. भारी होता हा एक्सपिरियन्स. मस्तच हे सगळ्या त्यांचा मित्र परिवारांनी टिपलेला फोटो आहे. खूप छान. सगळेजण एन्जॉय करताना मस्त डीजे आणि पुढे LED ते सगळं छान वाटत होतं हे सगळं. तिथं पुढे व्हिडिओ प्ले करत होते. मस्त हात करताना त्यांचा फोटो आहे. एकच वादा डीपी दादा असं लिहिलंय. खूप छान. सगळेजण आहेत तिथं. ते प्रत्येकाला हात जोडून निवेदन म्हणजे थँक्यू, खूप खूप धन्यवाद म्हणत होते. मनापासून आभार असं म्हणत होते. इथं किती छान पोज दिली, मस्त छान असं हे केलंय त्यांनी की थँक्यू, खूप खूप धन्यवाद. भारी वाटतंय सगळ्यांना भेटून. इथे लिहिलंय कोल्हापूरचा ढाण्या वाघ. मस्त सगळ्यांबरोबर सेल्फी काढताना ते खूप छान. काय सुंदर दिसत होते आल्या मस्त असा स्लिम ट्रिम दिसत होते. भारीच दिसत होते. मला एखादा हिरोच जण आलाय असं वाटत होतं. मुलांचा एक वेगळाच आनंद होता. इथं जान्हवी दिसतीये आणि ती आल्यावरती बाबांना सोडली नाही. बाबांच्या पहिल्या जवळ कधी जाईल. मुलं शाळेतनं आली त्यानंतर आवरून मस्त कधी बाबांना भेटतोय असं झालेलं मुलांना. इथं जान्हवी दिसतीये. इथं त्यांच्या समोर जवळ गेलेली दिसतीये गाडीवरती. त्यानंतर ती त्यांच्या सोबत होती. मुलांना भेटल्यावर त्यांना सुद्धा खूप भारी वाटलं. एवढा दिवस बाबांपासून लांब राहणं हे पहिल्यांदाच सगळ्यांनी अनुभवलं. 7 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, पण एवढे महिने आणि एवढे दिवस मुलांना सुद्धा ते खूप अप्रूप होतं एवढ्या दिवसांनी बाबांना भेटायचं. तर खूप छान असा प्रसंग तिथं टिपलेला आहे. आणि इथं त्यानंतर झेंडा चौकापर्यंत गेल्यावरती तिथनं मग पुढं गाडी आली आणि सरळ मग घरी. आणि घरी आल्यावरती पुढं मी मम्मी पुढं आलो. त्यानंतर आम्ही एकत्र इथं गाडी आल्यावरती आम्हाला दोघांना समोर थांबा म्हणून मम्मी आरतीचं ताट आणल्या. ओवाळून त्यांना आत घेणं होतं. त्याच्या आधी सगळ्यांनी मग नंदुबाई, त्यांच्या मैत्रिणी, जावा सगळ्यांनी मिळून पुढं अशा फुलांच्या पायघड्या केल्या होत्या. मस्त फुलांचं पूर्ण असं सजवलेलं होतं त्यांची एंट्री मध्ये. आणि इथं ते घरासमोर आलेत. त्यांना एवढ्या दिवसांनी घर बघताना काही वेगळंच वाटत होतं.
घरात आपल्या आलोय हा आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरती. भेटल्यावरती मम्मी आरतीचं ताट घेऊन आल्या, तो हार. त्यानंतर इथं मम्मी भेटताना त्यांना ओवाळून टिळा लावताना, मला हळदी कुंकू लावताना आणि आम्ही दोघं एंट्री करताना असा फोटो छान असा घेतलेला आहे इथं. खूप छान वाटत होतं हे सगळं एक्सपिरियन्स करताना. त्यांना खूप असा घाम वगैरे आलाय आणि खूपच ते थकलेले आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वेगळाच. इथं नंदूबाई आहेत, पप्पा, मी, मी, मम्मी आणि पूर्ण असं दीर मित्र परिवार त्यांचा. आणि इथे सगळेजण घरासमोर हा फोटो काढलोय. त्यानंतर सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या इथे टाकल्या, मस्त पायघड्या होत्या फुलांच्या आणि त्याच्यावरून आम्ही दोघं एंट्री करतोय आणि सगळेजण फुलं उधळताना. हा खूप छान टिपलेला फोटो आहे. हा, इथे किती सुंदर आलाय आमचा फोटो. हे फोटो खरंच थोड्या वर्षांनी बघताना आमचं आम्हाला छान वाटणार आहे, खूप भारी वाटणार आहे. आम्ही मोठं पुढं पुढं म्हणजे एक एज झाल्यावरती हे बघताना पण भारी वाटणार आहे, पण खरंच खूप सुंदर दिसतंय. हा एक्सपिरियन्स जो इथं टिपून ठेवलाय, इथं संग्रह साठवून ठेवलाय, हा काही वेगळा छान वाटतोय बघताना. तू सोबत असताना आयुष्य किती गोड वाटतं सोबत, असं लिहिलंय. खरंच एक सहचारिणी म्हणून माझ्या परीनं मला जे जमेल तितकं मी केलं. बरेच जण बोलणारे होते की हे काय निवडणूक चालू आहे का, हे काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे. पण मी माझ्या परीनं जेवढं जमेल तेवढं माझ्या परीनं केलं. मग तो मीटअप असो, सगळ्यांचा म्हणजे प्रत्येक त्यांचे इन्फ्लुएन्सर मित्र परिवार, खूप छान सपोर्ट मिळाला त्यांच्याकडून सुद्धा, हे मला सांगायला आवडेल. पूर्ण इन्फ्लुएन्सर लोकांनी मीटअप घेतला होता आम्ही आणि सगळ्यांनी आपापल्या स्टोऱ्यांना टाकलं होतं की डीपी दादांना सपोर्ट करायचंय आणि वोटिंग नक्की करायचंय आणि त्यांना जिंकून द्यायचंय. मग मी ज्योतिबाला गेले, त्यानंतर तिथं सगळेजण भेटले, खूप छान वाटलेलं. आणि हा खरंच खूप छान असा फोटो काढलाय, भारी वाटतं हे बघताना. इथं आमच्या दोघांचा बाहेर दारात फोटो आहे, तर इथं दारातून उंबरट्यावरून आत येतानाचा फोटो आहे. एवढ्या वर्षांनी दाराचा उंबरा त्यांच्यासोबत ओलांडताना काय भारी वाटलं असेल मला. एक इमॅजिनेशन की काय सुंदर वाटलं असेल मला, खूप भारी वाटलं. त्यांच्या सोबत जणू काही एक सुरुवात, वेगळ्याच टप्प्यातनं झालेली ही सुरुवात आहे. आणि असं वाटलं एवढ्या दिवसांनी ते सोबत होते आणि काहीतरी आपण मिळवलंय, एवढी माणसं मिळवली, एक नाव मिळवलंय, हा एक वेगळा आनंदच. ते इथं भारावून बघतायत सगळं घर. इथं हा टिपलेला फोटो आहे. सगळं घर निरीक्षण करतायत, घर कसं आहे, काय आहे, हे असं ते तसं बघतायत सगळं घरातलं. आणि खूप छान वाटलं. उजवा पाय पुढे ठेव असं म्हणाले ते मला, आणि उजवा पाय पुढे ठेवून दोघांनी जे घरात प्रवेश केला तो भारीच होता. त्यानंतर स्नेहाताई, येस, स्नेहाताई पुण्याच्या, ते नेहमीच आम्हाला आमच्या यशामध्ये, आमच्या कुठलाही आमचा आनंदाचा क्षण असो, मग ते वाढदिवस असोत आणि काही चांगला प्रसंग असो, आता हा बिग बॉस मधला, तर त्यांचा केक हा आलेला असतोच असतो. आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने असा केक पाठवला होता, ज्याच्यात लिहिलं होतं टॉप फोर्थ फायनलिस्ट. इथं लिहिलंय फोर्थ फायनलिस्ट, इथं लिहिलंय बिग बॉस मराठी, आणि इथं लिहिलंय डीपी दादा. डीपी दादांना जो क्राऊन मिळालाय फोर्थ फायनलिस्ट म्हणून, हा छान असा केक मध्ये त्यांनी टिपलेला आहे. किती सुंदर केक पाठवलाय. थँक्यू सो मच स्नेहाताई. हा फोटो पूर्ण केकचा आलाय. आणि इथं हर्ष आहे, यश आहे, हर्ष आहे, पप्पा, मी, मम्मी, आणि ते केक कापताना तो पाठवलेला. आणि पुढं लिहिलंय कोल्हापूरचा ढाण्याबाग असं लिहिलंय त्या केकवर. हा एक लेअर होता केकचा आणि हे वरती 2 लेअर. खूप छान वाटत होतं. सगळेजण केक कापून त्यांना भरवलो. सगळे जण होती तिथं घरामध्ये. छान वाटलं. हा एक्सपिरियन्स, हा क्षण तुमच्या सोबत शेअर करायला मला भारी वाटतोय. मी दाखवते हा मस्त असा फोटो. मी अजून सुद्धा फेटा काढला नव्हता, कारण मला एक वेगळंच वाटत होतं तेव्हा. छान वाटत होतं त्या फेट्यामध्ये, भारी वाटत होतं. आणि मला ते एकदा म्हणाले सुद्धा, काय निवडणुकीला हवं राहायचंय का? भारी होतं हे. मस्त पप्पा ते सगळ्यांना आनंद झालेला होता. इथं भाचा आहे, इथं बहिणीला केक भरवताना त्यांचा फोटो आलाय. दीदी तेव्हा फार्म हाऊस वर गेल्या होत्या आणि ते लगेच आल्या आल्या सगळ्यांनी हे केलं. आणि मोठ्या दीदी त्यामुळे इथं नव्हत्या. त्यांचा मुलगा हा यश आणि हर्ष, जानू, हे सगळेच जण ते मला केक भरवताना इथं आहे. छान हे फोटो मस्तच वाटतायत मला बघताना.
आणि इथं मित्राला केक भरवताना ते उदय धातुंडे दादा, त्यानंतर त्यांचे बरेच सगळे मित्र आहेत त्यांच्यासोबत. इथं सगळेजण भेटायला आलेले. इथं आरतीताई छान, खूप छान आनंदी चेहऱ्यानी. इथं आमचे शेजारचे काका होते, पप्पांचे मित्र. इथं भेटताना खूप छान एक्सपिरियन्स. हे आता घरातले सगळे फोटो आहेत बरं का, हे आमच्या घरातले सगळे फोटो आहेत. इथं लिहिलंय, नसली मिळाली जरी ट्रॉफी, महाराष्ट्राचं मन जिंकणारा फक्त आपला डीपी, हे पुन्हा लिहिलंय. आणि खरंच सगळ्यांचा आनंद. प्रत्येक जणांनी कुणी कुणी तरी फोटो दिले होते, मग ते हाताने रेखलेले फोटो असोत, लहान मुलांपासून ते मोठे असे छान फोटो बनवून दिले होते. इथं आरती त्यांची जाऊबाई, मस्त सगळेजण. इथं ह्या सासूबाई आहेत, रंजना काकी. आणि इथं आमचे छोटे जावई बापू निलेश दादा आहेत. हे इथं मागच्या साईडला आमच्या घरात सुद्धा आईसाहेब वस्त्रमचा आहे बरं का. इथे आहे पप्पांचा सगळा मित्र परिवार आहे, फोटो काढलाय. आणि बरं, हे हा सेटअप जो आहे हे बॅक साईडला, हे इथं फार्म हाऊस वरती होतं सगळं केलेलं. म्हणजे बरेच जण भेटायला यायचे, तर त्यांना सगळ्यांना जेवणाची सोय, त्यांना सगळ्यांना फोटो काढण्यासाठीचा स्टेज, हे सगळं पप्पांनी पूर्ण नियोजन केलं होतं. आणि खूप छान पद्धतीनं नियोजन झालं होतं. भरपूर प्रमाणात छान त्यांची सोय व्यवस्थित केली होती. जेवण आलं, त्यांना स्टेजवर जाऊन फोटो काढणं आलं. मस्त सगळ्यांनी इथं हे पूर्ण आमचे मम्मींच्या बहिणीचे, म्हणजे मम्मींचे भाचे मंडळी आहेत. हे बहिणीची मुलं, अमित दादा, प्रशांत दादा, हे दादा आहेत. ही आहे आमची देवकी आहे. इथं पण प्रत्येकाने भेटून भेटून इथं फोटो काढलेत. फार्म हाऊस वरती होतं हे सगळं नियोजन. आणि मस्त त्यांचा मोठा बॅनर होता बॅक साईडला केलेला, छान असा कोल्हापूरचा ढाण्यावाग म्हणून बॅनर केला होता. इथं सगळेजण भेटायला आलेले, बरेच जण, मित्र परिवार, शेजारी, पप्पांचे मित्र, ह्यांचे मित्र, सोसायटीमध्ये सगळा स्टाफ, हे सगळ्यांचे फोटो इथं काढलेले आहेत. बऱ्याच जणांचे. आम्हाला बॅनर घेऊन हातात फोटो काढायला लावला. दोघं जण तिकडं होतो, घरी मम्मी होत्या. कोल्हापूरचा ढाण्यावाग असं लिहिलेला हा छानसा बॅनर अजूनही आहे इथं फार्म हाऊस वर. खूप छान वाटलं हसत खेळत. आता मी म्हंटल फेटा काढूया, आणि मस्त हा फोटो. इथं मोनूबाई आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, ते पण बऱ्याच वेळ होते. छान, खूप छान वेळ घालवला त्यांनी आमच्या सोबत. जेवण वगैरे करून ते निवांत निघाले. त्यानंतर इथं त्यांचा फोटो, आमच्या जोडीचा आणि त्यांच्या जोडीचा. छान सपोर्ट मिळाला सगळ्यांचा. पप्पांसोबत फोटो काढलेले. त्यानंतर ह्या चुलत नंदूबाई आहेत ह्या दोघी. त्यानंतर हा सगळा मित्र परिवार, पूर्ण जावा, पाहुणे मंडळी, प्रत्येकात सगळ्यांनी जमून भेटून, रेवती आत्या म्हणा, त्यांच्या सगळ्या मुली, हे ते, या सगळ्या नंदा, सुरेखा दिदी, हे सगळेजण आहेत इथं. यश भाचा मामाला सोडतच नव्हता. छान, भरपूर छान फोटो आलेत त्याचे पण. सपोर्ट नक्कीच सोबत होता आल्यावरती. त्याला पण खूप छान वाटत होतं मामाबद्दल. आणि इथं माझी फॅमिली, माझी माहेरची मंडळी, आई काही आली नव्हती, तिची तब्येत बरी नव्हती. पण इथं दादा आहे, वहिनी, दादा वहिनी, त्यांची मुलं, श्रावणी आणि श्री. आणि आम्ही सगळ्यांनी हा फोटो काढलेला. त्यांना घरी येता आलं नाही, पण इथं मस्त असा फार्म हाऊस वरती फोटो काढलेला छान. त्यानंतर हे दीर आहेत, जाऊबाई आहेत, गोट्या भाऊ, आणि ही मस्त या ताई आहेत. तर हा फोटो खूप छान वाटतोय. पूर्ण माझ्या माहेरकडची मंडळी. आणि इथं दादानी स्पेशल फोटो काढलाय, आमच्या तिघांचा इथं फोटो आहे. खूप छान. त्यानंतर पुढचा फोटो बघूया अल्बम मधील. इथं सगळे इन्फ्लुएन्सर मंडळी आहेतच. त्यानंतर सगळे मित्र परिवार, पूर्ण त्यांचा इचलकरंजी मधला मित्र परिवार. खूप छान. मला प्रत्येकाची नावं नाही सांगता येणार, माफ करा कुणाची नावं घ्यायची राहिली असेल तर. निलेश दादा आहेत इथं, योगेश भाऊ पण होते. त्यानंतर इथं उदय दादा तर त्यांच्यासोबत होते प्रत्येक वेळी. आणि बाकी त्यांची ती तिघ जण, ते दादा सगळे नेहमी असतात ते आहेतच. त्यानंतर इथं प्रत्येकाने फोटो काढलाय. नीताताई, सुजाताताई, आम्ही सगळेजण, मोनूभाई आहेत, त्यांच्या मिसेस आहेत. इथं ह्या सगळ्या जणी आहेत. या म्हणजे पुतण्या म्हणता येईल. सगळ्या म्हणजे मळ्यातल्या सगळ्या आमच्या दिरांच्या सगळे मुली, म्हणजे मुलीच म्हणता येईल सगळ्या जणी.
पूर्ण मळ्यातील मुलींचा हा ग्रुप आहे. आणि राहुल दादा, सुरेखा दिदी, अनुजाताई आणि त्यांच्या मुली ही खूप छान असा फोटो आलाय हा, समीक्षा आणि आरोही. आणि मस्तच हा देखील फोटो खूप छान. आणि रेवती आत्ती, सगळेजण आमची भावकी खूप मोठी आहे. वंदना काकी, स्नेहल दिदी, त्यांचे ते दादा, मस्त त्यांची मुलं. आणि हे सगळे फोटो खूप छान असे संग्रह करून ठेवलाय. इथं किती सुंदर त्यांचा फोटो आहे. आणि रोज रात्री तुम्ही बिग बॉस मध्ये सीझन 5 मध्ये 9 वाजले की जो एक वेगळाच आनंद असायचा की आता बिग बॉस मध्ये सीझन 5 मध्ये डीपी दादा आज कुठे दिसतायत, काय करताना दिसतायत, कसं खेळताना दिसतायत, कसं वावरताना दिसतायत, आज काय नवीन होईल, आज घेतलेल्या गेम मध्ये ते जिंकतील का, त्यांचं आज नॉमिनेशनला नाव तर येणार नाही ना, हे सगळं बघताना खूप भारी वाटायचं. आणि बिग बॉस मधला हा प्रवास, जेव्हा ते घरी येत होते तेव्हाचा हा अल्बम मी तुम्हाला तुमच्या समोर शेअर केला. हा एक्सपिरियन्सच वेगळा होता, हा अनुभव वेगळा होता. आणि हा पूर्ण अनुभव आम्हाला आनंदाला भेटतोय तो सगळ्यांच्या सपोर्टमुळं. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येकाने वोटिंग केलं, आम्हाला सपोर्ट केला. प्रत्येक ठिकाणावरून जो एक वेगळाच आनंद व्यक्त होत होता ते फोर्थ फायनलिस्ट झाल्यावरती, ते पण छान अनुभवायला भेटलं. भावकी, मित्र परिवार, भावकी, सगळे जवळचे लांबचे सगळेजण, नात्यातले रक्ताचे सगळ्यांनीच खूप पद्धतीने छान पद्धतीने मदत केली. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. अजून सुद्धा भेटताना ते हे नाव काढतातच. पण सदस्य क्रमांक 15 धनंजय पवार यांना जो सपोर्ट तुम्ही दिलात, तर सगळा आल्यावरतीचा म्हणजे घरी येतानाचा प्रवास, हा अल्बम तुम्हाला दाखवला, तुमच्यासोबत शेअर करायचाच होता. खूप खूप धन्यवाद. नक्की आवडीने बघालच, हा पूर्ण व्हिडिओ बघालच आवडीने. आणि हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की कमेंट करा आणि सांगा कसं वाटलं. आणि लाईक तर सगळ्यांनी करा, पण नक्की तुमचे कमेंट पण येऊन जाऊ देत की कसा वाटला हा अल्बम बघताना. खूप खूप धन्यवाद.